मित्रांनो, बारामतीत सत्ता बदलली आणि बारामती पोटनिवडणुकीचा निकाल लागण्याआधीच एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. 23 एप्रिल रोजी बारामतीची पोटनिवडणूक पार पडली आणि तिचा निकाल हा 4 मे रोजी लागणार आहे. ही निवडणूक सहानुभूतीच्या लाटेवर सुनेत्रा वहिनी सहज जिंकतील असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय. पण एक असा धक्कादायक एक्झिट पोल, एक असा धक्कादायक अंदाज समोर आलाय ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या निवडणुकीत कोणत्याही मोठ्या पक्षाने उमेदवार दिला नसला तरी अपक्ष मारणार बाजी, अशा प्रकारची एक बातमी आता समोर येते. आतूनच गेम झाला आणि सगळं चित्र उलट फिरलं. वहिनींच्या विजयामध्ये हा मोठा अडथळा ठरणार का? एक्झिट पोलमधून एक वेगळाच अंदाज आज समोर आलाय, ज्याने लोकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. खरं तर 23 एप्रिल रोजी ज्या दिवशी निवडणूक झाली, मतदान सुरू होतं, त्या दिवशी मतदानाचा जो टक्का होता तो अतिशय घसरला होता. आणि त्याच दिवशी पहिली शंका संपूर्ण महाराष्ट्राला आली होती. वहिनींच्या चेहऱ्यावर त्या दिवशी चिंता दिसत होती, कारण बातमी आली होती की शरद पवार हे त्या दिवशी मतदानाला येणार नाहीत. लोकांनी तिसरा संशय व्यक्त केला होता. पण निवडणूक झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच जो एक्झिट पोल समोर आला त्याने सगळी गणितं बदलून टाकली आहेत. 72 तासानंतर निकाल लागणार आहे हे सगळ्यांना माहितीच आहे, पण आजचा अंदाज काहीतरी वेगळंच सांगतोय. मग नेमकं काय आहे तो एक्झिट पोल? कोण बाजी मारणार? सत्ता बदलणार की राहणार? काय नेमकं गेम झालंय? अचानक मतदारांनी पण निकाल 4 मेला, पण आजच आला तो धक्कादायक अंदाज. सत्ता बदलणार की राहणार? अपक्ष उमेदवार बाजी मारणार का? अशा प्रकारची शंका का सुरू झाली? नेमकं काय असा गेम झाला की ज्याच्यामुळे सगळं चित्रच बदललं? ईव्हीएम मशीनमध्ये नेमकं कोणी गेम केला? अशा प्रकारची चर्चा का सुरू झाली? खरं तर या प्रकरणाची सुरुवात झाली होती 23 एप्रिलला, ज्या दिवशी मतदान होतं. बारामतीच्या हवेत एक वेगळा जडपणा जाणवत होता. ही फक्त एक पोटनिवडणूक नव्हती, तर एका मोठ्या राजकीय अस्तित्वाची लढाई होती. सकाळच्या कोवळ्या उन्हात मतदारांच्या रांगा लागतील असं वाटलं होतं, पण चित्र उलट होतं. 9 वाजेपर्यंत मतदानाचा टक्का अत्यंत कमी होता. बारामतीकर एवढे गप्प का होते? ही शांतता कोणत्या वादळाची पूर्वसूचना होती? सकाळपासूनच अफवांचे पीक आले होते. त्यातच एक बातमी वणव्यासारखी पसरली की बारामतीचे आधारस्तंभ शरद पवार साहेब मतदानासाठी येणार नाहीत. या एका बातमीने कार्यकर्त्यांच्या पोटात गोळा आला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत जेव्हा साहेबच मतदानाला येत नाहीत, तेव्हा मतदारांच्या वहिनींनी मतदान केलं खरं, पण मतदान केल्यानंतर त्या दिवशी रात्री जे घडलं त्यानेच खरं तर या घटनेची पायाभरणी केली होती. निकालाला काही तास शिल्लक असतानाच सगळी समीकरणं बदलण्याची चर्चा का सुरू झाली? सत्ता बदलणार असं का बोललं जाऊ लागलं? तर त्याचं कारण आहे ईव्हीएम. होय, हे तेच मशीन आहे की ज्याच्यावर बटन दाबून मतदान केलं जातं. लोक टीका करतात की ईव्हीएम मशीनमध्ये गोंधळ केला तर कोणताही उमेदवार हरू शकतो आणि कोणताही जिंकू शकतो. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा केली गेली होती की सत्ताधारी पक्षाने ईव्हीएममध्ये घोळ केला आणि त्यामुळे महायुतीचं सरकार आलं. पण बारामतीमध्येही अशा प्रकारचा घोळ झाला का? नेमकं काय, कुठे गेम फिरला ज्यामुळे सगळं गणित बदललं? खरंच रात्रीतून काही गेम झाला का? राजकारणात जे दिसतं ते नसतं आणि जे नसतं तेच घडतं. रात्रीच्या अंधारात काही हालचाली घडल्या त्याची खबर कोणालाच नव्हती. काही गुप्त बैठका आणि काही असे सौदे झाले की ज्यामुळे सत्ता बदलण्याची चर्चा सुरू झाली. मतदानाच्या दिवशी सकाळी चित्र पूर्ण बदललं होतं. लोक म्हणत होते की वहिनी जिंकून येणार, पण मतदानामध्ये जी उत्स्फूर्तता होती ती दिसली नाही. दिवसा सुरू झालेलं चित्र रात्री वेगळ्याच पद्धतीने बदललं. त्यांनी एका विशेष कार्यक्रमाला उपस्थिती लावली नाही आणि मतदानालाही आले नाहीत. यामागे नक्की काय पॉलिटिकल मास्टरस्ट्रोक होता? रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्यातील सुप्त संघर्ष किंवा रणनीती बारामतीकरांना कोणत्या दिशेला घेऊन गेली? काही लोकांचं म्हणणे आहे की पवारांनी जाणीवपूर्वक एक पाऊल मागे घेतलं होतं, जेणेकरून मतदारांमध्ये सहानुभूती निर्माण व्हावी किंवा रोष निर्माण व्हावा. रात्रीतून अचानक अशी काही गुपितं मतदारांच्या कानावर पडली, ज्यामुळे मतदानाच्या दिवशी सकाळी मतदारांचा कल बदलला. तोपर्यंत विजय निश्चित वाटणाऱ्या छावणीत आता चिंतेचं वातावरण होतं.
आता आपण येऊया त्या विषयाकडे ज्याने आज महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. देशभरातील निवडणुकांचे सर्वेक्षण करणाऱ्या पोल पंडित या संस्थेने बारामतीचा एक्झिट पोल जाहीर केला आहे. हा पोल केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर तो प्रत्यक्ष मतदारांच्या मनाचा आरसा आहे. या एक्झिट पोलनुसार बारामतीत एकूण 3,84,579 मतदार आहेत. प्रत्यक्ष मतदान केवळ 58% झाले आहे. जेव्हा मतदानाचा टक्का कमी होतो तेव्हा त्याचा फटका कोणाला बसतो? एक्झिट पोलचे मुख्य मुद्दे: 1. सुनेत्रा पवार यांना 85% ते 90% मतं मिळण्याचा अंदाज आहे. 2. अपक्ष उमेदवार ज्यांच्याबद्दल कोणी विचारही केला नव्हता, ते अपक्ष उमेदवार 10% ते 15% मते खिचून घेतील असे दिसतंय. ऐकायला हे आकडे सोपे वाटतात, पण राजकीय गणितात 10%चा फरक हा किंग मेकर ठरू शकतो. जर अपक्षांनी एवढी मतं घेतली तर वहिनींच्या विक्रमी विजयाला ब्रेक लागणार का? हा एक्झिट पोल सांगतोय की 1,90,000 ते 2,00,000 मतांच्या फरकाने वहिनी विजयी होतील. पण आज जो नवीन अंदाज समोर आला आहे तो म्हणतोय की आतून गेम झाला आहे. बारामतीमध्ये सध्या 2च गट पडले आहेत. एक जो म्हणतोय की वहिनींचा विजय निश्चित आहे, आणि दुसरा जो म्हणतोय की निकाल धक्कादायक लागणार. पिंपरी चिंचवडमध्ये तर विजयाचे बॅनरही झळकले आहेत. पण हे बॅनर अतिउत्साह आहे की आत्मविश्वास? मतदानाच्या दिवशी मतदारांच्या चेहऱ्यावरचं ते गूढ हाच या निवडणुकीचा खरा निकाल आहे. लोकांनी ईव्हीएम मशीनवर टीका केली, रात्रीतून खेळ झाला असे आरोप केले. पण खरी शक्ती तर त्या मतदाराच्या बुटात होती, ज्यांनी शांतपणे क्रांती केली आहे. काही तज्ज्ञ म्हणतात की रोहित पवारांनी सांगितलेला 2.5 लाखांचा आकडा आणि एक्झिट पोलचा 2.25 लाखांचा आकडा, या जी 50,000ची दरी आहे, तिथेच अपक्ष उमेदवाराचा खेळ दडलेला आहे. मित्रांनो, बारामतीची ही निवडणूक केवळ एका जागेची निवडणूक नाही. हे दादांच्या कर्तृत्वाचं आणि साहेबांच्या शब्दाचं युद्ध आहे. जरी वरवर पाहता वहिनी सहज निवडून येतील असं वाटत असलं, तरी मतदानाच्या दिवशी झालेला तो धक्कादायक चमत्कार आणि घसरलेला मतदानाचा टक्का काहीतरी वेगळीच गोष्ट सांगत आहे. काय सत्ता बदलणार, की बारामतीचा गड पुन्हा एकदा पवारांच्याच ताब्यात राहणार? अपक्ष उमेदवारांनी नक्की कोणाची मतं खाल्ली आहेत, आणि तो रात्रीचा खेळ नक्की कोणासाठी फायदेशीर ठरला? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला 72 तासानंतर मिळणार आहेत. पण एक लक्षात ठेवा, ज्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी धक्कादायक अंदाज समोर येतात, तिथला निकाल. आम्ही जेव्हा बारामतीच्या गल्लीबोळात फिरलो तेव्हा एक गोष्ट जाणवली की लोकांच्या मनात काहीतरी वेगळं शिजतंय. जो मतदार कालपर्यंत उघडपणे बोलत होता तो मतदानाच्या दिवशी अचानक शांत का झाला? ही शांतता सुनेत्रा वहिनींच्या विजयाची गुलाल उधळणारी आहे की एखाद्या मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी आहे? बघा, ही एक शक्यता आहे. आम्ही कोणाचाही ठोस दावा करत नाही आहोत, कारण लोकशाहीत खरा राजा हा मतदार असतो आणि त्याचा कौल ईव्हीएम मध्ये बंद आहे. पण एक गोष्ट नक्की, जर हा अंदाज खरा ठरला तर पक्ष उमेदवारांनी खरंच 10 ते 15% मतं घेतली तर बारामतीचं राजकारण कायमचं बदलून जाईल. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला काय वाटतं, बारामतीकरणे कोणाच्या बाजूने उभे राहत असतील? रोहित पवारांचा तो 2.5 लाखांचा धावा खरा ठरेल की सुनेत्रा वहिनी रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून येतील? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार साहेबांचं मतदान आले नाहीत याचा परिणाम मतदारांच्या मानसिकतेवर झाला असेल का? तुमचं जी काही मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या एका कमेंटवरूनच आपल्याला खऱ्या वातावरणाचा अंदाज येईल. तुम्हाला काय वाटतं,